हे बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहेत आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही. असं आहे, काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात. काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे. येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात. अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे. जेवढा नाला लवकर भरतो नदी म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो, पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे. निरंतर वाहणारा, जसं नदी नाले असतात त्याप्रमाणे त्याला समुद्र म्हणतात. कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे. म्हणून पवारसाहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष. तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. आणि पवारसाहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून, फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात. नाही, ते निवडणूक हारताना त्यांना हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान 10 वर्षाची उपलब्धी सांगता येत नाही म्हणून हे रडगाणं ते नेहमी करत राहणार. त्यांना आता मतं विकासावर मागण्यासाठी काही केलं नाही, त्यामुळे मंदिराच्या नावाने मागायचा, त्यावेळेस हिंदू मुस्लिमांच्या नावाने मागायचा, भारत पाकिस्तानच्या नावाने मागायचा. कारण चीनच्या नावाने ते मागू शकत नाही, कारण चीननी 4000 स्क्वेअर किलोमीटर भारतामध्ये जमीन भडकावली आहे. 56 जे आमचे सर्चिंग पॉईंट होते त्यातील जवळपास 33 सर्चिंग पॉईंटवर आमचे शिपाई जाऊ शकत नाही. इतकी कोंडी केली, त्यावर ते बोलू शकत नाही. त्यामुळं ते मतदानासाठी भारत पाकिस्तान बोलत राहतील. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.